एक लग्न असेही भाग 11. एवढं काय सांगायचं आहे बरं तुला? पण तू असं मला रूममध्ये का घेऊन आलास बरं? रोमॅन्टिक पण झालास की काय आता? तिने हसत दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकत विचारलं. वेदिका, यार कधीतरी सिरियस विषयही समजून घे आणि फालतू जोक्स करणं बंद कर. त्याने तिचे हात दूर केले. बरं बरं सॉरी. सांग नाही हसत आता. तो काही बोलणार इतक्यात तिथे विराटची आई सुशीलाने दरवाजात उभं राहून आवाज दिला. काय रे विराट, बोलत होते ना मी तिच्याशी, असं का घेऊन आलास तिला रूममध्ये? अजून तुमची एंगेजमेंट पण नाही झाली. आठवण आहे ना दोघांना? आईने हसत विचारलं. वेदिकाने लाजत मान खाली घातली. अगं आई, तसं काहीच नाही. काहीतरी बोलायचं होतं महत्वाचं म्हणून घेऊन आलो तिला. जाऊ दे, तुझं नंतर बोल. आधी मला तिच्याशी बोलायचे. आई तिला हाताला धरून घेऊन गेली. विराट तसाच हताश होऊन उभा होता. सॉरी हां, असं तुला मध्येतूनच घेऊन आले इथे. अहो ठीक आहे मम्मा, त्यात सॉरी काय? तू मम्मा वगैरे म्हणू नकोस हां. मला नाही आवडत ते. आई म्हण. बरं आई बोला. ती त्यांच्या हातावर तिचा हात ठेवत म्हणाली. हे बघ वेदिका, आता परवा तुमचा साखरपुडा होणार. मग काही दिवसांनी लग्न होणार. सगळं तुमच्या मनासारखं होतंय आणि आमच्याही फक्त फक्त काय? माझा विराट तसा मनाने खूप चांगला आहे. हळवा आहे. पण तो खूप एकटा एकटा राहतो. कधी मनातलं कोणाशी बोलत नाही. कधी मनापासून हसत नाही. म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचं काम एवढंच वाटतं त्याला. हो, बरोबर बोलताय तुम्ही. तुलाही कळलं ना त्याचा स्वभाव? तुला पण वाईट वाटत असेल ना, तो कधी तुझ्याशी मनमोकळं बोलत नाही. कधी फिरायला घेऊन जात नाही. पण तो तसाच आहे. अगदी लहानपणापासून. कधी मित्रांमध्येही रुळला नाही. आम्ही दोघेही एवढे बोलके आणि आमचा मुलगा असा शांत शांत. आम्ही तर खूप प्रयत्न केले, पण आम्हाला काही त्याचा स्वभाव बदलता आला नाही. हो, पण तुम्ही हे सगळं आता का सांगताय? मी त्याला तसंच स्वीकारले. कारण मला असं वाटतंय, तू त्याला तसं स्वीकारण्यापेक्षा तू त्याचा स्वभाव बदल. हे जग किती सुंदर आहे हे पटवून दे. मी अजूनपर्यंत त्याला मनापासून हसताना बघितलं नाहीये गं. वेदिका विचार करू लागली. विराटमध्ये तर ऑलरेडी काही बदल झाले होते. पण ते शालिनीमुळे. हो आई, तसा थोडाफार बदल झालाय त्याच्या स्वभावात, माझ्यासोबत राहून. हो का? बरं झालं गं बाई. मला वाटलंच होतं तू त्याला बरोबर सगळं शिकवशील. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. हो आई, आणि अजूनही प्रयत्न करेन. आता जाऊ का मी? हो जा, वाट पाहत असेल तो तुझी. विराट रूममध्ये येऊन तिथे फिरत होता. आतापर्यंत 10 वेळा तरी मोबाईल चेक केला असेल, पण निशाचा कॉल आला नव्हता. शिवाय आई बाबा आल्यामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला होता. बाप्पा, हे काय घडतंय माझ्या आयुष्यात? कधीच कोणावर प्रेम केलं नव्हतं, पण तू शालिनीला माझ्या आयुष्यात आणलीस. प्रेम म्हणजे काय ते तिला पाहून कळलं. आता तर तिच्याशिवाय राहूच शकत नाही मी. आणि तेव्हाच तिला दूर केलंस. शिवाय आईबाबांना तरी कसं समजावून हे सगळं? वेदिका ती इतकी खुश आहे. तिला सांगितल्यावर काय रिॲक्ट करेल ती? समजून घेईल का मला? वेदिकाला सांगून लगेच शालिनीकडे जातो आणि तिलाही प्रपोज केल्यावर मग आईबाबांना समजावेन. पण काहीही झालं तरीही एंगेजमेंट कॅन्सल झालीच पाहिजे. तो बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत म्हणाला. इतक्यात समोरच्या भिंतीवरील आरशातून त्याला दरवाजाजवळ थोडी हालचाल झालेली जाणवली. त्याने जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. तो परत रूममध्ये येऊन विचार करत बसला. वेदिकाने दारात उभं राहून सगळं ऐकलं होतं. पण विराट येण्याआधीच ती तिथून निघून गेली. हॉलमध्ये सोफ्यावर स्वतःला सावरत बसली. तिने जे ऐकलं त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. डोळ्यात अश्रू तरळले होते. किती स्वप्न पाहिली होती तिने विराटसोबतच्या आयुष्याची, आणि आता तो तिची सगळी स्वप्न तोडण्याच्या गोष्टी करत होता. तिला खूप रडावं वाटत होतं. ती तशीच मनाला धक्का लागल्यासारखी शून्यात पाहत बसली होती. इतक्यात विराट तिथे आला. बरं झालं भेटलीस. आता आपल्याला बोलता येईल. विराट तिच्याकडे पाहत म्हणाला. तिचं लक्षच नव्हतं. वेदिका, तुझ्याशी बोलतोय, कुठे हरवलीस तू? त्याने थोडं जोरात ओरडल्यावर ती भानावर आली. काही नाही. तिने डोळ्यातले अश्रू पटकन पुसून टाकले. तो काय बोलायला आलाय याची तिला पूर्ण कल्पना होती. पण ते ऐकायची इच्छा अजिबात नव्हती. सूनबाई, जरा इकडे ये, मला जेवण बनवायला मदत कर. आईने तिला किचनमधून आवाज देत बोलावलं. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं. त्याने नाईलाजाने मान हलवून तिला जाण्याचा इशारा केला. ती लगेच किचनमध्ये गेली. विराट तिला सांगायला भेटतंय की नाही
याच चिंतेत विचार करू लागला. चल, मला जरा ही भाजी निवडू दे, बघू. आई तिच्याकडे पाहत म्हणाली. आई, पण मला येत नाही. आमच्याकडे हे सगळं करायला नौकर आहेत. काय, साधी भाजीही निवडता येत नाही तुला? तुमच्याकडे असतील नोकर, पण तरीही काय झालं? शिकून घ्यायला नको? जाऊ दे, चल आता थोडं थोडं शिकून घे बघू. हळूहळू शिकशील सगळं. आईने तिच्याकडे भाजी निवडायला दिली. ती किचनमधून विराटकडेच पाहत विचार करत होती. तरी मीच आधी त्याला शालिनीला इथे ठेवून घ्यायला नकार द्यायला हवा होता. ना ती त्याच्यासोबत राहिली असती आणि ना त्याला तिच्याबद्दल ते सो कॉल्ड प्रेम झालं असतं. असं कसं एका महिन्यात प्रेम होईल कोणाला? आणि तसंही मी त्याच्यासाठी इतके एफर्ट्स घेतलेले, ते नाही दिसले का कधी? माझं प्रेम नाही दिसलं कधी. काहीही झालं तरी त्याच्यावर माझाच अधिकार आहे, त्या शालिनीचा नाही. ती मनातल्या मनात विचार करत होती. पण त्याने मला सांगितलं तर मी कसा काय नकार देणार आहे त्याला? आणि जर मी नकार दिला आणि त्याने सरळ त्याच्या आईबाबांना सांगितलं तर? तिला काय करावं कळत नव्हतं. जेवण बनवून झाल्यानंतर आईने सगळ्यांना जेवायला बोलावलं. विराटला पूजाचा कॉल आला. ऑफिसमध्ये एक पेशंट त्याला भेटायला आला होता. तो जेवून लगेच ऑफिसला निघून गेला. तिथूनच तो शालिनीला भेटायला जाणार होता. तो तिथून गेल्यानंतर वेदिकाला बरं वाटलं. तिला आता त्याला टाळायचं होतं. त्याने तिला काही सांगितलंच नाही तर एंगेजमेंट कॅन्सल करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जेवढं ती त्याला ओळखत होती, तो आईबाबांना सरळ सरळ हे सांगूच शकला नसता. कारण त्याचं त्याच्यावरही जीवापाड प्रेम होतं. त्याचं बोलणं ऐकल्यावर तिला हेही कळलं होतं की त्याने शालिनालाही अजून काही सांगितलं नाही. मग तो आता तिला भेटायला गेला तर? नाही, त्यांची भेट होता कामा नये. इथे विराट पेशंटशी बोलून झाल्यानंतर लगेच नेहाच्या रूमवर गेला. त्याला तिथे पाहून थोडा आश्चर्यच वाटलं. "सर तुम्ही? या ना आत या." तिने त्याला आत बोलावलं. "तू सर म्हणू नकोस आता. तेवढी पुरेशी ओळख झालीये ना आपली." विराटच म्हण. तो समोरच्या खुर्चीवर बसला. "बरं चालेल. हे घे पाणी." तिने पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. "शालिनी कुठे आहे?" त्याने इकडे-तिकडे नजर फिरवत विचारलं. "ती एका जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी गेलीये. काही काम होतं का तिच्याशी?" "किती वाजता गेलीये? आणि परत कधी येईल?" "माहीत नाही. संध्याकाळ होईल म्हणाली होती ती." "तिला विचार ना कॉल करून." "तिच्याकडे मोबाईल नाहीये." "काय? तिच्याकडे मोबाईल नाही? आणि तू असं तिला एकटीला कसं जाऊ दिलंस? तिला काही झालं तर?" "असं कसं केअरलेस वागता तुम्ही यार?" तो जरा ओरडतच म्हणाला. "अरे कूल डाऊन. आमच्या शेजारीची रीमा आहे ना, तिच्यासोबत मी पण तिला असं एकटीला नसतं जाऊ दिलं. आणि माझा पगार झाल्यानंतर घेणार आहे मी तिला एक मोबाईल सध्या. तेवढे पैसे नाहीत ना माझ्याजवळ. सॉरी हां, मी ओरडायला नको होतं." "अरे इट्स ओके. तिच्या काळजीपोटीच ओरडलास ना तू. बरं मग मी तिची वाट पाहत इथेच बसतो. चालेल ना?" "चालेल. पण तुमचं काय झालंय मला नीट कळेल का?" तिच्या चेहऱ्यावरूनही कळत होतं. खूप उदास दिसत होती ती. ती आल्यानंतर तिच्या समोरच सांगतो सगळं ओके? "बरं ओके." ती स्मितहास्य करत म्हणाली. तो शालिनीची वाट पाहत तिथेच बसला. इथे वेदिका विचार करत बसली होती. काय करावं तिला सुचतच नव्हतं. आता विराट शालिनीला भेटलाही असेल का? येताना सरळ तिला घेऊनच आला तर? तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. खूप भीतीही वाटत होती. इतक्यात समोरून विराटची आई येताना तिला दिसली. चालताना अचानक त्यांना भोवळ आली. वेदिकाने धावत जाऊन त्यांना सावरलं. तिचा आवाज ऐकून बाबाही आले. दोघांनी तिला बेडवर नेऊन झोपवलं. वेदिकाने लगेच विराटला कॉल केला. "हॅलो, कुठे आहेस तू? लवकर घरी ये. आईची तब्येत बिघडलीये." "का? अचानक काय झालं तिला?" "माहीत नाही, अचानक चक्कर आली त्यांना. तू ये लवकर." "बरं येतो लगेच." शालिनी आल्यानंतर नेहाला कॉल करायला सांगून विराट तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात घरी पोहोचला. आई बेडवर झोपली होती आणि वेदिका आईजवळच उशाशी बसली होती. "काय झालं आई?" त्याने काळजीने विचारलं. "काही नाही रे, थोडी प्रवासामुळे दगदग झाली ना म्हणून." "अरे नको गोळी, नको होईल ठीक, फक्त तू इथेच थांब. मग मी डोकं चेपून देऊ का तुझं?" "नको, तू आलास ना, मग बस आता बरं वाटायला लागलं मला. तू जाऊ नकोस आता कुठेच." "हो, नाही जात, पण तू काळजी घे." त्याला काळजीत पाहून आईने त्याच्या हातावर हात ठेवत, "मी ठीक आहे," असं खुणावलं. "मी काय म्हणतो तुला, बरं वाटत नाहीये, तर आपण साखरपुडा पोस्टपोन करूया का?" "नको, नको." त्या दोघीही एकदमच म्हणाल्या. "अरे, म्हणजे एवढं पण काही नाही झालं. आणि मी तर तुझ्या साखरपुड्यासाठीच आलीये. आता तू पुढे करायच्या वगैरे गोष्टी करू नकोस. बघ,
तुम्हाला दोघांना एकत्र पाहायची किती दिवसापासून वाट बघितली आहे मी. कधी या डोळ्यांनी तुमचा साखरपुडा बघते असं झालंय मला. आई मायेने दोघांकडे पाहत म्हणाली. बरं. तो उदास होऊन तिथून निघून गेला. वेदिकानेही आईला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून बाहेर पडली. विराट समोरच बसला होता. वेदिका, बरं झालं बाहेर आलीस. आपलं बोलणं राहिलं होतं ना? अरे हो, पण सॉरी, बाबांचा फोन आला होता. हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आलीये. मला जावं लागेल. ती घाईघाईत सँडल घालत म्हणाली. पण थोडंच बोलायचं होतं. थोडा वेळ थांबशील का? सॉरी, नंतर बोलूया कॉलवर. ती लगेच बाहेर पडली. विराटला थोडं विचित्र वाटलं. येऊना तर त्याच्याशी बोलायला मागे मागे करायची आणि आज तो स्वतःच काही बोलायचं म्हणतोय तर ती सारखी टाळत होती. पण नंतर कॉलवर बोलून म्हणू त्याने विषय सोडून दिला. त्याने एकदा रूममध्ये जाऊन आईला पाहिलं. आई शांत झोपली होती. त्याने एकदा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आईला काही झालं का? त्याला खूप भीती वाटायची. आई पण किती खुश आहे आमच्या लग्नासाठी आणि तिला तरी कसं सांगणार आहे मी हे सगळं प्रकरण. अजूनच गुंतत चाललं होतं. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. त्याच्या नशिबात शालिनीची साथ आहे की नाही याचीही त्याला शंका वाटायला लागली. तो हताश होऊन शालिनीचे फोटो पाहत बसला होता. शालिनी तिचा इंटरव्ह्यू देऊन घरी आली. नेहाने तिला पाणी दिलं. काय गं, कसा झाला इंटरव्ह्यू? नेहाने विचारलं. छान होता. 2 दिवसांनी सांगितलं म्हणाले. हा जॉब मिळाला तर खूप बरं होईल, नाहीतर सगळा भार तुझ्या एकटीवरच पडतो ना गं. अगं काहीही काय, बरं ते जाऊ दे. दुपारी डॉक्टर विराट आले होते. काय? आपल्या घरी इथे आला होता तो? तिने ओरडूनच विचारलं. अगं हळू, त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे? काही नाही. काय म्हणाला तो? तुला भेटायचं होतं, त्याला बसून राहिला होता तुझी वाट बघत. मग गेला का तो? हो, त्याच्या आईचा फोन आला होता. त्यांची तब्येत बिघडली म्हणून जावं लागलं त्याला. तू आल्यावर कॉल कर म्हणाला. थांब, कॉल लावते त्याला. अगं नको, नको लावूस फोन. का गं? तो तुझ्यासाठी इथपर्यंत आला आणि तू त्याला सारखी टाळतेस का? मी नाही. मी कधी टाळलं त्याला? ती नेहापासून नजर चोरत म्हणाली. तुला मला काही सांगायचं नसेल तर तसं सांग. इतकं परकं करून टाकलंस का तू मला? अगं तसं नाही काही. मी ती नेहाला मिठी मारून जोरजोरात रडायला लागली. नेहाने तिला शांत केलं. बरं सांग बघू आता सगळं. तिने नेहाला ती गेल्यानंतरची सगळी हकीकत तिला सांगितली. अच्छा, हे असं आहे का? पण खरंच किती स्वीट आहे ग तो. किती काळजी करतो तुझी आणि त्याचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. मलाही दिसलं त्याच्या डोळ्यात. पण तू मूर्ख आहेस का? तुला काहीच कळत नाही? पण नेहू, त्याच्यावर वेदिकाचा अधिकार आहे, माझा नाही. अगं पण इतक्यात फोनची रिंग वाजली. तिने पाहिलं तर विराटचाच कॉल होता. शालिनी नको म्हणत असतानाही तिने रिसीव्ह केला. हॅलो, हां शालिनी आलीये का? हो, तिला शालिनीने इशाऱ्यानेच ती झोपलीये असं त्याला सांगायला सांगितलं. ती झोपलीये आता. मला माहितीये ती जागीच आहे आणि तुझ्याजवळच आहे. तू फोन स्पीकरवर टाक. बरं म्हणून नेहाने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो शालिनी, तू मला का टाळतीयेस? माझ्यावर कोणत्या कारणाने रुसलीयेस? मला माहीत नाही. मागे आपल्यात जे घडलं त्यामुळे असेल तर मला माफ कर. मनापासून सॉरी. पण तुला कधीपासून सांगायचं होतं, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू तिथे गेलीस तर करमतच नाहीये गं मला. खूप एकटं वाटते. कायमचं माझ्यासोबतच राहायला येशील? लग्न करशील माझ्याशी? त्याने एका दमात सगळं सांगून टाकलं. विराट, हे काय बोलतोयस? तुझी तर परवा वेदिकासोबत एंगेजमेंट आहे ना? ती मुद्दामच काही न कळल्यासारखं म्हणाली. हो, पण मला नाही करायचं वेदिकाशी लग्न. माझं तुझ्यावर प्रेम आहे. काहीही काय बोलतोयस? तू ज्याला प्रेम समजतोयस ना, ते फक्त आकर्षक आहे. तुझं प्रेम वेदिकावर आहे आणि तुम्ही दोघेच एकमेकांसाठी आहात. ती कसंबसं डोळ्यातले अश्रू थांबवत म्हणाली. तू असं कसं माझ्या प्रेमाला आकर्षक म्हणू शकतेस? खरं सांगतोय. जसं तुला पहिल्यांदा पाहून वाटलं ना, तसं वेदिकाकडे पाहून कधीच वाटलं नाही. तुझ्याशी सारखं बोलावं वाटतं. तुझा सहवास हवा-हवासा वाटतो मला. खरंच मी प्रेम करतो तुझ्यावर आणि खरंच सांग, तुला माझ्याबद्दल असं कधीच जाणवलं नाही का गं? नाही, कधीच नाही. नेहाने तिच्याकडे डोळे मोठे करत पाहिलं. पण तिने नेहाला गप्प राहण्याचा इशारा केला. खरंच सांग ना प्लीज. नाही, माझं नाहीये तुझ्यावर प्रेम. तू वेदिकासोबत सुखात राहशील. बरं, जर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही, तर मी जबरदस्ती नाही करू शकत. आय एम सॉरी.
माझ्यामुळे तुला त्रास झाला, बाय. त्याने रागातच फोन ठेवून दिला. शालिनी, काय गरज होती तुला खोटं बोलायची? खरं सांग, तुझंही तितकंच प्रेम आहे ना त्याच्यावर? हो, खूप प्रेम करते त्याच्यावर. मी अगदी मनापासून अगं. आजही सगळीकडे मला त्याचाच भास होत होता. पण वेदिकासाठी खूप वाईट वाटतंय मला. त्या बिचारीचा काय दोष या सगळ्यात? तिचा दोष नाहीये, पण तुझा तरी काय दोष बरं? तुला काय गरज आहे एवढं स्वतःचं प्रेम विसरून असं महान वगैरे होण्याची? मग काय करू मी स्वार्थी होऊन तिचं प्रेम तिच्यापासून दूर करू का? हे बघ शालिनी, जेव्हा प्रेमाचं त्रिकूट निर्माण होतं ना, त्यात कोणाला तरी एकाला स्वतःच्या प्रेमाचा त्याग करावाच लागतो. आता तुझं आणि विराटचं एकमेकांवर प्रेम आहे, तर वेदिकाने निघून जायला हवं. असं कसं म्हणू शकतेस तू? हो, कारण जर विराटचं लग्न वेदिकाशी झालं, तर कोणीच सुखी होणार नाही. विराटचं प्रेम तुझ्यावर आहे. मग तो वेदिकाला प्रेम देऊ शकणार नाही. मग ती तरी कशी सुखी राहील? तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तू नको काळजी करूस. वेदिकासाठीही कोणीतरी असेलच तिच्यावर प्रेम करणारं. पण आता तुझ्या प्रेमाचा विचार कर. एकदा वेळ निघून गेली ना, तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. सर्वांनाच नाही मिळत खरं प्रेम. थँक यू सो मच. नेहा, तू माझ्या मनावरचा भार हलका केलास. थँक्स वगैरे सोड यार. आता डोळे पुस आणि छान स्माईल कर. उद्याच जाऊया आपण. मला माहीत आहे तू काही बोलणार नाही. मीच सांगून टाकते सगळं विराटच्या आईला, की तुमच्या मुलाचं शालिनीवर प्रेम आहे. तिच्याशीच लग्न लावून द्या. नेहू, तू पण ना असं कसं करायचं? हो, असंच. आणि त्याची आई पण तयार नसेल, तर आपण विराटला पळवून घेऊन जाऊ. काहीही काय, वेडीच आहेस तू. शालिनी हसत म्हणाली. पण उद्याच जाऊ. तू विराटला प्रपोज कर. त्याला पण सरप्राईज भेटेल छान. हो, शालिनीही खुश झाली. आता कुठे मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं तिला. कधी एकदाचा उद्याचा दिवस उजाडतो आणि कधी विराटला सगळं सांगते, असं झालं होतं तिला. विराटच्याच आठवणीत ती झोपी गेली. शालिनीचा नकार ऐकून विराट खूप दुखावला होता. त्याने फोन रागातच स्विच ऑफ करून टाकला. तिला खरंच प्रेम नाहीये की ती मुद्दामून स्वीकार करत नाही, तेच त्याला कळत नव्हतं. पण ती असं सरळ सरळ कसं काय म्हणू शकते? थोडा तरी मनाचा विचार करायचा होता तिने. आणि इतक्या दिवसात माझ्याबद्दल काहीच फील नाही झालं नाही का तिला? नाही, हे शक्यच नाही. पण तिलाच माझं प्रेम नकोय, तर मी जबरदस्ती नाही करू शकत. शेवटी तिचं आयुष्य आहे, तिचा निर्णय आहे. तिला कदाचित माझ्यापेक्षा अजून चांगला मिळणार असेल. तो स्वतःच्या मनाची समजूत काढून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला झोपच येत नव्हती. तो फक्त एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होता. त्याला शालिनीची सारखी आठवण येत होती. पण तो काहीच करू शकत नव्हता. शालिनीने जरी नकार दिला असला, तरी याचा अर्थ असा नाही की मी वेदिकाशी लग्न करेल. ती नाही तर कोणीच नाही. त्यापेक्षा तिच्या आठवणीत जगायला आवडेल मला. पण वेदिकासोबत लग्न करून मला तिच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. कारण मी कधीच तिच्यावर प्रेम करू शकणार नाही. मी नाही लग्न करणार तिच्याशी. त्याने विचार करून त्याचा निर्णय ठरवून टाकला होता. विचार करत करतच त्याला कधीतरी झोप लागली. सकाळी तो त्याचा आवरून बाहेर आला. त्याने थोडा विचार केला आणि सरळ आई-बाबांना सगळं सांगायचं म्हणून त्याच्या रूमकडे गेला आणि दरवाजाजवळ थांबला. आई कोणाशी तरी फोनवर बोलत होती. हां, उद्या नक्की यायचं हां. थोडं लवकरच या, म्हणजे उशीर व्हायला नको. मी तर खूपच खुश आहे. शेवटी माझ्या मुलाचा साखरपुडा आहे ना, आणि आमच्यावर त्याचं इतकं प्रेम आहे ना, की आम्ही सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करायला तयारही झाला लगेच. भाग्यच आमचं, की आम्हाला विराटसारखा मुलगा मिळाला. बरं चल ठेवते. उद्या वेळेवर ये. आईने आनंदाने फोन ठेवून दिला. अहो, झालं सगळ्यांना आमंत्रण देऊन. आता तर झालं ना? आई बाबांना म्हणाली. हो, बरं केलंस. आणि पत्ता पण पाठवलायस ना नीट इथला? हो, सगळं झालंय. फक्त उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतो, असं झालंय मला. आईचं लक्ष दरवाजाजवळ गेलं. तिला विराट तिथेच उभा असलेला दिसला. काय रे विराट, तिथे का थांबलायस? आत ये ना. काही बोलायचं होतं का? आईने विचारलं. नाही, काही नाही. तुझी तब्येत कशी आहे आता? कशी दिसते तुला? बघ, एकदम ठणठणीत बरी आहे ना मी? हो, मग मुलाचं लग्न होणार म्हटल्यावर काय सगळे आजार गेले पडून? बाबा हसत म्हणाले. तुमचं पण ना काहीतरीच. विराट तसाच खाली मान घालून बाहेर आला. किती खुश आहे दोघंही. आणि मी काय सांगणार आहेत यांना, की मी एका मुलीवर प्रेम करतो, पण तिचं तर माझ्यावर प्रेमच नाहीये. मग कसं आणि काय सांगू त्यांना?
त्याने रागातच त्याचं डोकं घट्ट धरून ठेवलं. त्याच्या आयुष्यात काय चाललंय तेच त्याला कळत नव्हतं. इतक्यात दारावर बेल वाजली. त्याने दार उघडलं. समोर वेदिका उभी होती. ती त्याच्याशी काहीच न बोलता आत आली आणि सरळ आईबाबांच्या रूमकडे गेली आणि थोड्या वेळात त्यांच्यासोबतच बाहेर आली. "चला निघायचं मग आता?" तिने विचारलं. "हो, चल," आई म्हणाली. "चल म्हणजे? कुठे चाललात तुम्ही?" विराटने विचारलं. "आम्ही नाही, आपण." "आणि तू तर नाही विचारलं, पण सुनबाईंनी विचारलं. उद्यासाठी सगळी खरेदी झाली आहे का ते?" "मग काय? नाही सांगितलं तर आलीच लगेच न्यायला." "कसली खरेदी? मग मला सांगायचं ना तुम्ही?" विराट म्हणाला. "अरे, विराट असं काय करतोय? आईंना छान नवीन साडी नको का? आणि त्या असं स्वतःहून सांगतील का तुला? तू पण ना." वेदिका म्हणाली. "मग आता तू आलीच आहेस, तर तूच जा. मी कशाला सोबत? बाबांसाठी पण घ्यायचे आहेत कपडे. त्यांना वेळच मिळाला नाही शॉपिंगसाठी. त्याने विचार केला होता, आपल्यासोबत घेतील, पण आपली शॉपिंग आधीच झाली होती ना. मग ते काहीच बोलले नाहीत. मग आपण घ्यायला नको का त्यांच्यासाठी?" "हो, ते ठीक आहे. पण पण वगैरे काही नाही. चल बघू." वेदिका त्याचा हात धरून त्याला बाहेर नेऊ लागली. आई-बाबांही त्यांचा मागून गेले. वेदिकाने तिची कार आणली होती. सगळे गाडीत बसले. विराटही नाईलाजाने जाऊन बसला आणि ते शॉपिंगसाठी निघून गेले. खरं तर ती वेदिकाचीच आयडिया होती, त्याला घरापासून लांब ठेवण्याची. थोड्या वेळात शालिनी आणि नेहा विराटच्या फ्लॅटजवळ आल्या. पण पाहिलं तर दाराला लॉक होतं. नेहाने त्याला कॉल लावून बघितला, पण त्याने फोन स्विच ऑफ ठेवला होता. मग त्या त्याच्या ऑफिसवर गेल्या, तर पूजानेही तिला काही माहीत नसल्याचं सांगितलं. शालिनीने नेहाला तिच्या जॉबसाठी जायला सांगितलं आणि ती ऑफिसमध्येच बसून राहिली. पूजा ही विराटला सतत फोन ट्राय करत होती, पण फोन लागतच नव्हता. मग तिने वेदिकाला कॉल लावला. "हॅलो वेदिका मॅम, सर आहेत का तुमच्याबरोबर?" तिने विचारलं. "पण का गं? काही काम होतं का?" "माझं नाही. शालिनी आली आहे ऑफिसमध्ये, तिला भेटायचं होतं त्यांना आणि त्यांचा फोनही लागत नाहीये." "अच्छा, ती आली आहे तर?" "हो, आहेत का सर तुमच्याबरोबर?" "नाही, माझ्याबरोबर नाही, पण तो येणार आहे ऑफिसमध्येच. तिला थांबवायला सांग तिथेच." "बरं ठीक आहे." "कधीपर्यंत येतील सर?" "ते सांगता येणार नाही. तो जरा कामासाठी गेलाय बाहेर." "ओके, थँक यू मॅम." तिने फोन कट केला. वेदिका खुश होती. सगळं तिच्या मनासारखं होत होतं. थोड्या वेळात ते साड्यांच्या दुकानात गेले. आईसाठी छान साडी घेतली. विराटचं तर कुठेच लक्ष नव्हतं. शालिनी त्याची वाट पाहत ऑफिसमध्येच बसली होती. खूप वेळ निघून गेला, पण विराटचं आलाच नाही. दुपारी पूजाने तिच्या डब्यातलं थोडंसं जेवण शालिनीला दिलं. तिने ते कसं तरी खाल्लं. कधी एकदा विराटला भेटते असं झालं होतं तिला. वाट पाहत संध्याकाळ झाली, तरीही तो आलाच नाही. शेवटी पूजाला शालिनीची अवस्था बघवली नाही. तिने पुन्हा वेदिकाला कॉल लावला. तिच्याशी बोलण्यासाठी वेदिका दुकानाच्या बाहेर आली. "हॅलो सर, अजून आले नाहीत. तुमचा कॉन्टॅक्ट झाला का त्यांच्याशी?" "हो, झाला ना. तू फोन स्पीकरवर टाक. मग शालिनीलाही कळेल." "ओके मॅम." तिने फोन स्पीकरवर टाकला. शालिनी विराटला सांगितलं, "मी तुला त्याला भेटायचं होतं, पण तो म्हणाला त्याला वेळ नाहीये. तो उद्या भेटेल तुला." "पण का वेळ नाहीये? कुठे आहे आता तो?" "आता आम्ही दोघं फिरायला बाहेर आलोय. आम्हाला दोघांना एकत्र थोडा वेळ घालवायचा होता आणि आज तर त्यांनीच आग्रह केला बाहेर जाण्याचा." "सॉरी हां डिअर, पण मी त्याला सांगितलं होतं हां, तू भेटण्यासाठी वाट बघतेस ते. पण आता तू उद्या आमच्या एंगेजमेंटलाच ये." "हो, इट्स ओके." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पूजाने कॉल कट केला. तरी काय चाललंय ते तिलाही थोडंफार लक्षात आलं होतं. शालिनी तशीच डोळे पुसत उठली आणि बाहेर जाऊ लागली. पूजाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरी ती काय म्हणून थांबवू सांगेल. वेदिका खोटं बोलते हे तिला कळलं होतं, पण विराट कुठे आहे ते तरी तिला कुठे माहीत. मग तिनेही शालिनीला सावकाश जा म्हणून सांगितलं. शालिनी कसं तरी तिच्या रूमवर गेली. थोड्या वेळात नेहाही तिथे आली. "काय गं फुगी, काय झालं? अशी का कोपऱ्यावर बसलीये? विराट भेटला नाही का?" तिने शालिनीच्या जवळ जात विचारलं. "नाही, तो त्या वेदिकासोबत बाहेर गेलाय आणि मी त्याला भेटायला आलीये माहीत असून सुद्धा मला भेटला नाही तो." शालिनी रडत म्हणाली. "अगं रडतेस काय? अशी मला नीट सांग काय झालं?" "तो तुला स्वतःहून असं म्हणाला का?" "नाही." तिने नेहाला ती ऑफिसमधून गेल्यानंतरची सगळी हकीकत सांगितली. "असं आहे का?"
मला तर वाटतं वेदिकाने मुद्दामहून केलंय हे सगळं. पण ती का असं करेल? ऑब्व्हियसली तिचं प्रेम आहे त्याच्यावर. शालिनी, थांब मी विराटला कॉल करून बघते. तिने त्याला कॉल करायचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन अजूनही स्विच ऑफ होता. यार, आता याने का फोन स्विच ऑफ केलाय? नेहा वैतागत म्हणाली. त्याची एंगेजमेंट होणार आहे उद्या वेदिकासोबत. मला नाही वाटत बघ तो नाही करणार एंगेजमेंट. काय माहीत? त्याला तर पुन्हा मला भेटायला यावं असंही वाटलं नाही. मी नाही म्हणाले तर लगेच वेदिकासोबत एंगेजमेंटला तयार झाला. असं कसं करू शकतो तो? हे बघ, तू शांत हो. आपण उद्या जाऊया. बघ, मला खात्री आहे तो एंगेजमेंट कॅन्सल करेल. त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. बरं ठीक आहे. नेहा तिच्यासाठी जेवण घेऊन आली. शालिनीने कसे तरी 2 घास खाल्ले. सगळी शॉपिंग झाल्यानंतर विराट आईबाबा आणि वेदिकाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. तिथे 4 लोकांना एकत्र बसवण्यासाठी जागा नव्हती. विराट, तू वेदिकासोबत इथे बस. आम्ही त्या कोपऱ्यातल्या 2 खुर्च्यांवर जाऊन बसतो. आई म्हणाली. बरं ठीक आहे. विराट त्यांना त्या टेबलपर्यंत सोडून त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डर देऊन आला आणि वेदिका समोर येऊन बसला. वेदिका, आता मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक. विराट, आपण काय ऑर्डर करायचं? वेदिका, तुला कळत नाही का? तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. तो थोडा रागातच म्हणाला. बरं बाबा सांग. ती तिचा हात एक गालावर ठेवत हसतच म्हणाली. आय एम सॉरी, पण मला तुझ्याशी लग्न नाही करायचंय. माझं प्रेम शालिनीवर आहे आणि तिच्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही. तो पटकन बोलून मोकळा झाला. त्याने वेदिकाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती. ती काहीच न झाल्यासारखं मेनू कार्डचे पेपर चाळत बसली होती. वेदिका, तू ऐकलं नाहीस का? मी काय म्हणलो ते? त्याने आश्चर्याने विचारलं. ऐकलं ना, आणि हे मी पहिल्यांदा नाही ऐकलं. याआधीही ऐकलंय. ती हसतच म्हणाली. काय? कधी? आणि माहीत असूनही मग तुला काहीच कसं वाटत नाही? जेव्हा तू स्वतःशीच बोलत होतास, तेव्हाच ऐकलं मी. मग तरीही तुला काहीच वाटलं नाही? नाही. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. ती त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करत म्हणाली. तू मूर्ख आहेस का? तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण माझं तुझ्यावर नाहीये. तरीही तुला लग्न करायचं आहे. मग शालिनीचं आहे का तुझ्यावर प्रेम? तुने भोव्या उंचावत विचारलं. त्याने मान खाली घातली. मग झालं तर? तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये. आता तू तिचा विचार सोडून दे. आपण आपली लाईफ छान एन्जॉय करूया. ती त्याच्या हातावर तिचा हात ठेवत म्हणाली. नाही, शालिनीचं माझ्यावर प्रेम नसलं तरीही मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. आणि किती स्वार्थी आहेस ग तू? फक्त स्वतःचा विचार करतेस. तो तिचा हात झिडकारत म्हणाला. अरे कूल डाऊन. इतका चिडू नकोस. प्रेमासाठी थोडं स्वार्थी व्हावं लागतं. बरं मग आता काय करणार आहेस? मी सांगून टाकेन आईबाबांना. मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. उद्याची पण एंगेजमेंट कॅन्सल करू. अच्छा. बरं, पण तू बघितलंस का तुझे आईबाबा किती खुश आहेत? बिचारे, किती वाईट वाटेल रे त्यांना. आई आणि आईची तर तब्येत पण खराब आहे. म्हणून काहीही बोलण्याआधी विचार कर बरं. त्याने एकदा आईबाबांकडे पाहिलं. दोघेही कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होते. विराट तसाच मान खाली घालून गप्प बसला. समोर वाढलेलं तसंच ठेवून तो बिल देऊन बाहेर पडला आणि एकटाच कारमध्ये जाऊन बसला. त्याला डोकं खूप जड झाल्यासारखं वाटलं. नकळतच डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याने रेडिओ ऑन केला. यावेळीही त्याच्या मनातल्या भावना रेडिओने बरोबर ओळखल्या होत्या. ते गाणं ऐकून त्याला आणखीनच रडायला आलं. त्याने एफ-एम बंद केला. समोरून वेदिका आणि आईबाबा येताना त्याला दिसले. त्याने पटकन डोळे पुसून टाकले. आईबाबांनी असं एकट्याने निघून येण्याचं कारण विचारल्यावर त्याने डोकं दुखतंय असं सांगून टाकलं. थोड्या वेळात वेदिकाला घरी सोडून ते त्यांच्या घरी आले. विराटने रूममध्ये जाऊन त्यांचं अंग टाकून दिलं. त्याचं डोकं खूपच दुखायला लागलं होतं. आई तेल घेऊन आली आणि त्याचं डोकं चेपून देऊ लागली. त्याला जरा बरं वाटलं. आईच्या मांडीवर कधी त्याला झोप लागली त्यालाही कळलं नाही. बाळा, तुला काही सांगायचं आहे का मला? मनात जे असेल ते बोलून मोकळा हो. आल्यापासून एकदाही तुला हसताना पाहिलं नाही मी. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. अरे झोपला पण वाटतं. जाऊ दे, आता नंतरच विचारेन. असं म्हणून आई निघून गेली. दुसऱ्या दिवशी विराटला थोडी उशिरानेच जाग आली आणि बाहेर येऊन पाहतो तर सगळ्यांची गडबड चालली होती. त्यांचे नातेवाईक आले होते. त्याचा कोणाशीच बोलायचा अजिबात मूड नव्हता. काही वेळात त्याचे मित्र त्याला तयार करायला आले.
त्यांनाही त्याच्या चेहऱ्यावरून त्याची उदासी स्पष्ट दिसून आली होती. पण त्याने कोणालाच काही सांगितलं नाही आणि सांगणार तरी काय? सगळी तयारी झाल्यानंतर ते वेदिकाच्या घरी आले. तिथे एंगेजमेंटची सगळी तयारी झाली होती. छान डेकोरेशन केलं होतं. वेदिका खूपच खुश होती. आकाशही कसं तरी स्वतःच्या मनाची तयारी करून एंगेजमेंटसाठी आला होता. त्याने वेदिकाकडे पाहिलं. किती सुंदर दिसत होती ती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. पण थोड्या वेळाने त्याला आठवलं ती त्याच्यासाठी तयार झाली नव्हती आणि त्याला आता तिच्याकडे असं बघण्याचा काहीच अधिकार नव्हता. इथे शालिनी आणि नेहा विराटच्या फ्लॅटवर गेल्या, पण तिथे कोणीच नव्हतं. शेजारच्या फ्लॅटमधली वीणा दरवाजातून बाहेर डोकावत त्यांच्याकडे पाहत होती. "एक्सक्यूज मी, विराट आणि त्याच्या घरातले कुठे गेलेत?" नेहाने वीणाला विचारलं. "त्याची एंगेजमेंट आहे ना, त्या वेदिकासोबत. तिच्याच घरी गेलेत सगळे." वीणा नाराजीने म्हणाली. "बरं थँक्स हां." नेहा शालिनीला हाताला धरून तिथून घेऊन गेली. "तुला माहिती आहे ना वेदिकाचं घर? चल तिथे जाऊया आपण." नेहा म्हणाली. "नेहू, तिथं कसं जायचं आपण? त्यांचं चांगलं चाललंय तर चालू दे ना." "नाही, मला माहीत आहे विराट काहीतरी करेलच. चल जाऊ लगेच." नेहा आणि शालिनी रिक्षामध्ये बसल्या आणि काही वेळात वेदिकाच्या घरी पोहोचल्या. एंगेजमेंटचं सगळं उरकलं होतं. विराट आणि वेदिका रिंग्स घालण्यासाठी उभे राहिले होते. त्या क्षणीही विराटला वाटलं इथून कुठेतरी दूर निघून जावं. पण त्याने आईबाबांकडे बघितलं आणि त्याने कशी तरी वेदिकाच्या हातात रिंग घातली. आकाश हॉलमधून बाहेर येऊन उभा राहिला होता. तो वेदिकाला दुसऱ्या कोणाची तरी होताना पाहू शकत नव्हता. अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ते वेदिकाचे बाबा होते. त्याने त्याला कॉल आला होता असं कारण सांगून तो नाईलाजाने त्यांच्यासोबत गेला. शालिनी आणि नेहाही तिथे आल्या आणि त्यांनी समोर विराटला वेदिकाच्या हातात रिंग घातलेलं पाहिलं. शालिनीला खूप वाईट वाटलं. "बघितलं, सांगितलं होतं ना मी तुला. का घेऊन आलीस मला तू इथे? हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहण्यासाठी?" ती रागातच नेहाला म्हणाली. "सॉरी अगं, पण मला वाटलं नव्हतं विराट असं वागेल. चल आपण जाऊया आणि आता त्याचं नावसुद्धा घेऊ नकोस तू." दोघीही तिथून निघून गेल्या. संध्याकाळी विराट आईबाबांसोबत घरी परतला. आता त्याने ठरवलं होतं जे जसं होईल तसं स्वीकारायचं. तसंही त्याची सगळी स्वप्न धुळीतच मिळाली होती. पण शालिनीला तो विसरू शकत नव्हता. तिच्या टेडीला मिठी मारून तो एकटाच रूममध्ये बसून राहिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला शालिनीची खूपच आठवण येत होती. असं वाटत होतं शालिनीला जाऊन भेटावं. त्याच्या लक्षात आलं 2 दिवस गडबडीत फोन बघितलाच नव्हता. त्याने लगेचच फोन ऑन करून बघितला तर नेहाचे 20 मिस कॉल येऊन गेले होते. पूजाचेही अनेक कॉल्स आले होते. त्याने आधी नेहाला कॉल केला, पण तिने त्याला ब्लॉक केल्यामुळे तिचा फोन सतत बिझी दाखवत होता. मग त्याने पूजाला कॉल केला. तिच्याकडून त्याला शालिनी त्याला भेटायला आल्याचं कळलं आणि वेदिकाने खोटं सांगितलेलंही कळलं. त्याला वेदिकाचा खूप राग आला. पण शालिनी का भेटायला आली असेल? काय बोलायचं असेल तिला? की पूर्ण दिवस माझी वाट बघत तिथे थांबली? जाऊ का तिला भेटायला? पण आता जाऊन फायदा तरी काय होणार आहे? नको, येतोच जाऊ. नाहीतर तिला काय बोलायचं होतं ते सारखं मनाला टोचत राहील. त्याने रूममध्ये जाऊन चेंज केलं. समोरच्या कपाटात त्याचं त्या रिंगकडे लक्ष गेलं, जी त्याने शालिनीसाठी घेतली होती. त्याने विचार केला, ही शेवटची भेट म्हणून तिला देऊन देतो. रिंग खिशात ठेवून तो लगेच तिला भेटायला निघून गेला. त्याने त्यांच्या रूमच्या दरवाजावर नॉक केलं. नेहाने दार उघडलं. "का आलायस इथे?" तिने रागातच विचारलं. "शालिनीला भेटायला आलोय." "तिला भेटायचं होतं ना मला." "भेटायचं होतं. आता नाही भेटायचं. तू जाऊ शकतोस." "पण का? आणि तू एवढं रागात का बोलतेस माझ्याशी?" "का म्हणजे? तुला काय शालिनीने नकार दिला? तर लगेच वेदिका आहेस ना लग्न करायला. तुला काय फरक पडतोय?" "असं का म्हणतेस? प्लीज आत येऊन बोलू का मी?" तो आजूबाजूच्या लोकांना त्यांच्याकडे पाहताना बघून म्हणाला. "ठीक आहे." तिने नाराजीनेच त्याला आत घेतलं. "शालिनी कुठे आहे आधी सांग. तिला बोलाव ना." "शालिनी नाहीये घरी." "पण मला अजिबात पटलेलं नाही. तू शालिनीला पुन्हा विचारायला हवं होतंस. निदान नकार देण्याचं कारण तरी विचारायचं होतंस. असं कसं एंगेजमेंट करून मोकळा झालास लगेच? पण तुला तरी माहीत आहे का माझ्या मनाची काय अवस्था आहे ते? मलाही नाही करायचं वेदिकासोबत लग्न. पण आई-बाबांच्या आनंदासाठी मी तिच्याशी एंगेजमेंट केली आहे आणि शालिनीचं माझ्यावर प्रेम नाही तर मी काय सांगणार होतो त्यांना?" तो उदास होत म्हणाला.
मग त्या दिवशी दिवसभर कुठे होतास? शालिनी तुझी किती वाट पाहत बसली होती. अगं सगळा त्या वेदिकाने घोळ घालून ठेवला होता. तरी मला वाटलंच होतं तिनेच काहीतरी केलं असेल. पण शालिनीला काय बोलायचं होतं माझ्याशी? हेच की तिचं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. काय? मग तिने आधीच का नाही सांगितलं? कारण तिने वेदिकाचा विचार केला होता. तिला तिच्यावर अन्याय होऊ द्यायचा नव्हता. ती पण ना, एखाद्या माणसाने एवढं पण चांगलं असू नये की स्वतःचा काहीच विचार करायचा नाही. पण कुठे आहे ती? जर तिचंही माझ्यावर प्रेम आहे, तर मी आत्ताच जाऊन आईबाबांना सगळं सांगायला तयार आहे. आता खूपच उशीर झालाय. ती तर सकाळीच 9च्या कोल्हापूर बसने निघून गेलीये. काय? पण का? मग काय करणार होती? तिला तुझ्यापासून दूर जायचं होतं म्हणून. विराटने वेळ पाहिली. 12 वाजत आले होते. आता तिला शोधायला जाऊनही काही उपयोग नव्हता. विराट आणि शालिनी एक होतील का? की त्यांच्या नशिबात वेगळंच राहणं लिहिले कळेलच पुढच्या भागात. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर आणि व्हिडिओला